निलेश शेंडगे हत्या फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपुरात एल्गार चिमुकल्या राजेश्वरीच्या डोळ्यातील अश्रूंनी उपस्थितांना भावुक केले। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। नायगाव येथे नदीत बुडवून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेला 40 दिवस उलटले असले तरी मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत। याच पार्श्वभूमीवर आज श्रीरामपुरात संतप्त जमावाने विराट मोर्चा काढला आणि प्रशासनाला जाब विचारला। या मोर्चातील एक क्षण असा आला जिथे सर्वसामान्य नागरिकांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही डोळ्यात पाणी तरळले। श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे 11 जानेवारी 2026 रोजी गोदावरी नदीच्या पात्रात बुडवून निलेश शेंडगे यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला। मात्र पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत सकल हिंदू समाज, शिवप्रहार प्रतिष्ठान आणि विराट प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली आज श्रीरामपुरात विराट मोर्चा काढण्यात आला। जवळपास 6 आरोपी फरार असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली। या मोर्चात शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते। यावेळी निलेश शेंडगे यांचा भाऊ प्रदीप सरोदे यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली। पण या संपूर्ण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला तो 10 वर्षांची चिमुकली राजेश्वरी शेंडगे। आपल्या वडिलांना गमावल्याच्या दुःखात असलेल्या राजेश्वरीने प्रशासनाकडे हात जोडून केलेलं आवाहन ऐकून वातावरण पूर्णपणे स्तब्ध झालं। आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी एका चिमुकलीने केलेली ही अथक पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराज भवर यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले। फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे ठोस आश्वासन पोलीस प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे तीव्र आंदोलन मागे घेण्यात आले। श्रीरामपूर शहरात आजचा दिवस तणावपूर्ण मात्र भावनिक ठरला। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आहे, मात्र शेंडगे कुटुंबाला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराज भवर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार फरार 6 आरोपींवर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे आपण लक्ष ठेवून आहोत। पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। मिळाला पाहिजे। जे माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं, जे खुल्या हिंडू राहिले त्यांना पोलिसांनी अटक केलंच पाहिजे। माझ्या पप्पाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही दोघं बहीण भाऊ रस्त्यावर आलो, आमच्या डोक्यावरून हात निघून गेला। आमचा सगळा परिवार, माझी मम्मी खूप रडते, माझी आजी, माझे मोठे पप्पा, माझी मम्मी त्या खूप रडते। त्यांना मी एकटे माझे पप्पा त्यांना कसे गप करू बरं मी। जानेवारी महिन्यात 11 तारखेला जी आमच्या भावाची बुडवून हत्या करण्यात आली नायगाव या ठिकाणी, ते सगळे आरोपी अजूनपर्यंत मोकाट आहे। पोलिसांना ते आरोपी का भेटत नाहीये ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे। श्रीरामपूर पोलीस नगर जिल्ह्यातील LCBचं पथक असेल, हे बाहेर देशात जाऊन UP बिहारला जाऊन आरोपी शोधून आणतात। त्यांना श्रीरामपूर तालुक्यातले आरोपी का भेटत नाहीये? ते तर घरीच राहतात। त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला सगळ्यांना कल्पना भेटते का आज इथं दिसला तो तिथं दिसला। या सगळ्या गोष्टी असताना जर आरोपी जर त्यांना सापडत नाहीये तर ह्याच्या पाठीमागं नेमकं काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो, येत्या 8 दिवसात आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलनाला सहकुटुंब सहपरिवार बसणार आहोत। आम्ही तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो पोलीस प्रशासनाला, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गावरती चाललेलो आहोत, तर आम्हाला संविधानाच्या मार्गावरच चालून द्या। कारण की सर्वांना माहिती आहे मातंग समाज हा इंग्रजांच्या काळापासून लढवय्या समाज आहे। इंग्रजांपासून आमच्यावरती 3 टायमाची हजेरी देण्यात आलेली होती। इंग्रजांनी आमच्या समाजातील लोकांना 3 टायमाची हजेरी देऊन आमच्यावरती पाळत ठेवलेली होती। तर आता आम्ही स्वतंत्र भारतात आहोत, तर आपण सर्वांनी याची दखल घेण्यात यावी। आम्ही लढणारे आहोत, आम्ही गांडू नाहीये, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढू नका। आणि जर तुमच्याकडनं न्याय भेटणार नसेल, जर आमच्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही अनुचित प्रकार घडला तर त्या अनुचित प्रकारामध्ये तुम्ही चुकीचा तपास करून आम्हा कुणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नका, ही आम्ही तुम्हाला विनंती करतो।